बोगस मतदार नावे यादीतून वगळा. माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांचा प्रशासनाला 1 मार्च रोजी आत्मदहनाचा इशारा. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबडे ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त बोगस मतदार नावे यादीतून वगळावे यासाठी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त बाबडे येथील बोगस मतदार कमी करण्याचे संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविली. तर यावेळेस आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती असल्याने या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर या ठिकाणी गावात बोगस मतदार कमी करण्यात यावे या संदर्भात माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम घेतली. तर कार्यक्रमाला BH जाधव, उपसरपंच भरत पाटील, सार्वे गावाचे सरपंच शरद पाटील, डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील, पिपरखेडचे सरपंच राजेंद्र देवरे, ग्रामपंचायत सदस्य हिरकणबाई भिल, कलमाडीचे सरपंच सोनू जालसे, ग्रामपंचायत सदस्य रामदास भिल, माजी ग्रामपंचायत सदस्य साहेबू मोरे, राम मंदिर सेवेकरी रमेश गिरी, माजी सैनिक ईश्वर कोडी, माजी सरपंच चंद्रकांत बिंदासराव, माजी सरपंच भिका पवार, माजी पोलीस पाटील विलास पाटील, वाघाडीचे पोलीस पाटील सुदाम महाजन, बाबडे येथील महिला चमेली पाटील, बुराबाई भिल, सविता पाटील, धनश्री पाटील, आशाबाई पाटील, समाधान पाटील, साहेबराव मोरे, रतन मालचे, महादू मालचे, राजू मोरे, वाघाडी खुर्द येथील मंगलबाई कोडी, रखमा मोरे, बागाबाई बागुल, अमृत सोनवणे, अनिल पवार, संभाजी सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ, लहान बालके मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. तर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी बोगस मतदार यादीच्या विरोधात या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबविली, सह्या केल्या. तर या प्रसंगी या ठिकाणी माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की बोगस मतदार नावे वगळण्यात यावी या आशयाचे निवेदन वेळोवेळी देण्यात आले, परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शिंदखेडा तहसीलदार हे देखील टाळाटाळ करीत आहेत. तरी देखील येथील बोगस मतदारांची नावे वगळण्यात येत नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू, अन्यथा येत्या 1 मार्च रोजी माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील हे स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांच्या उपस्थितीत आत्मदहन करेल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे. तर या बाबतीत प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्व शिंदखेडा तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. आज आमच्या या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये